यासाठी हा प्रश्न पडलेला आहे, की नियमित फक्त व्याज भरणारे शेतकरी कुठल्या याच्यात येतात? प्रोत्साहनमध्ये येतात, की आपल्या 2,00,000 पर्यंत कर्जमाफीच्या अटीमध्ये येतात. व्याज भरतोय फक्त. ठीक आहे. तर नियमित व्याज भरतोय ना, तर मी ह्या कर्जमाफीमध्ये प्रोत्साहनपद, कारण बघा आता जर समजा मी नियमित व्याज भरतोय आणि मला जर त्यांनी समजा प्रोत्साहनपद जर याच्यामध्ये टाकलं कॅटेगरीमध्ये, तर मला डायरेक्टली 1,50,000चा नुकसान होतं तिथं. कारण मला फक्त ₹50,000 प्रोत्साहनपद भेटणार आहे. पण जर समजा ते कर्ज म्हणजे मी फक्त व्याज भरतोय आणि ते जर समजा माझ्यावालं थकबाकीमध्ये जर पकडलं, तर मला डायरेक्ट 2,00,000 पर्यंत होते. समजा तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जी शेतकरी कर्जमाफी योजना आहे बघा, अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. त्याच्यामध्ये 2 अटी आहेत. एक म्हणजे नियमित शेतकरी जे कर्ज भरतात त्यांच्यासाठी ₹50,000 प्रोत्साहनपद आणि जे शेतकरी जे आहेत ते थकबाकी आहेत त्यांना 2,00,000 पर्यंत. पण म्हणजे नियमित कर्जफेड म्हणजे काय? तर त्याविषयी आज मी ना ते जरा Googleवरून बघतो. ही सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती मी Googleवरूनच काढलेली आहे. त्यामध्ये मला असा प्रश्न पडला होता, की जर समजा एखाद्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे, ठीक आहे. समजा त्या शेतकऱ्यांनी कर्ज किती घेतलं, की 2,00,000चं कर्ज घेतलेलं आहे आणि आता शेतकऱ्यांच्या ज्या फाईल असतात त्या शेतकऱ्यांच्या फाईल्स म्हणजे 5 वर्षांसाठी किंवा म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे 5 वर्षांसाठी त्या फाईल ज्या आहेत त्या बनलेल्या असतात. ठीक आहे. तर काही शेतकरी काय करतो ना, की जी फाईल बनवलेली आहे ती नियमितपणे म्हणजे दरवर्षी फक्त समजा 2,00,000चं कर्ज घेतलं, तर त्या 2,00,000च्या कर्जावरती फक्त व्याज भरत असतो. प्रत्येक मार्च एंडला तो त्या घेतलेल्या मुदलीचं व्याज भरतो आणि कर्ज जे आहे ते कर्ज त्याचं कंटिन्यू असतं. मग त्यामध्ये तो शेतकरी नेमकं प्रोत्साहनपदमध्ये बसतो, की तो शेतकरी म्हणजे पूर्ण कर्जमाफीमध्ये बसतो. हा प्रश्न मला पडला होता. तर मी सेम जे आहे जी-आरमध्ये चेक करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अशी हे दिलेलं नाही, की म्हणजे जो शेतकरी फक्त दरवर्षी घेतलेल्या कर्जाचं फक्त व्याज भरतो, त्याच्यासाठी काही तरतूद आहे का? ठीक आहे. तर हे हे जे आहे ना, हे मला नाही भेटलं त्या जी-आरमध्ये. तर मग मी जे आहे डिटेल्स Googleकडनं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. तर आता आपण कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊ आणि तिथं बघू, की ChatGPTने मला काय उत्तरं दिलेली आहेत. माझे जे पडलेले प्रश्न आणि त्याचे काय उत्तर आहेत ते आपण त्यामध्ये बघूयात. तर चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि याबद्दल म्हणजे माझा प्रश्न परत एकदा ऐका, की ज्या शेतकऱ्याने 2,00,000चं कर्ज घेतलेलं आहे, समजा 2023ला आणि 2028 पर्यंत त्याची फाईल आहे. ठीक आहे. आणि दरवर्षी तो शेतकरी काय करतोय, फक्त व्याज भरतोय. तर तो व्याज भरणारा शेतकरी प्रोत्साहनपदमध्ये बसणार आहे, की तो शेतकरी जो आहे तो पूर्ण त्याला 2,00,000 पर्यंत कर्जमाफी भेटणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सजेस्ट करा, सांगा. म्हणजे आपण जे आहे दुसऱ्यांना पण जे आहे ते इन्फॉर्मेशन भेटून जाईल. तर आता कॉम्प्युटर स्क्रीनवरती जाऊ आणि बघूयात मी ChatGPTने मला काय उत्तर दिलेले आहेत म्हणजे Googleनी. तर हा जो व्हिडिओ आहे तो सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती मी Googleवरून काढलेली आहे. तर चला मग आपण बघूयात. तर मी तो प्रश्न विचारला होता, की नियमित कर्ज फेडणे म्हणजे काय? आणि नुसते नियमित व्याज भरणे की नेमकी की नेमकं म्हणजे पूर्णपणे फेडणे. तर असा क्वेश्चन विचारला होता. तर नियमित कर्ज फेडणे म्हणजे काय? त्याचं उत्तर काय दिलं? सरळ आणि स्पष्ट शब्दात सांगायचं तर नियमित कर्ज फेडणे म्हणजे बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता, मूळ रक्कम प्लस व्याज ठरलेल्या तारखेला आणि ठरलेल्या वेळापत्रकानुसार भरत राहणे. कर्ज खातं NPA थकबाकीदार न होऊ देणं. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, की कर्ज 5,00,000चं तुम्ही घेतलंय. 5,00,000चं कर्ज घेतल्यानंतर ना त्याचा हप्ते पाडून देतात. पण तसं नाहीये. आपण जर समजा एखाद्या बँकेत भरपूर शेतकरी असे आहेत, की ते फाईल बनवतात 5 वर्षांसाठी आणि फक्त व्याज भरत राहतात. ठीक आहे. तर इथं काय म्हणलेलं आहे, की तुम्ही त्याचा जो हप्ता आहे तो हप्ता भरणे. पण आपला EMI पाडून घेत नाहीत बरेचसे शेतकरी. डायरेक्टली फक्त कर्जाचं व्याज भरत राहतात. तर इथं याच्यामध्ये आपण बसत नाही. आणि दुसरं म्हणजे आता उदाहरण म्हणजे कर्ज समजा 2,00,000 आहे. हप्ता त्याचा 5,000 जर असेल तर यात मूळ रक्कम प्लस व्याज असते, बरोबर? आणि हे जर समजा एखादं कर्जदार नियमित भरत असेल तर त्याला नियमित कर्जदार मानले जात नाही. फक्त जर व्याज भरले तर ना, जर समजा दरमहा 5,000 भरले तर समजा त्यांनी त्या 2,00,000चा EMI पाडले वेगवेगळे. ठीक आहे. तर ते जे EMI आहेत ते EMI नियमित भरणे म्हणजे त्याला त्यांनी ChatGPT काय म्हणते, तो नियमित कर्जदार आहे. पण फक्त व्याज जर भरले तर त्याला नियमित कर्जदार मानले जात नाही, असं ChatGPTचं म्हणणं आहे. शासनाच्या जी-आरमध्ये कुठल्याही प्रकारचं हे डिटेल दिलेले नाही आहेत. ठीक आहे. आता शासन योजनामध्ये याचा अर्थ काय धरला जातो? बहुतेक सरकारी योजना, कर्जमाफी किंवा अनुदानमध्ये नियमित कर्जदार म्हणजे ज्याने वेळेवर हप्ते भरले आहेत, ज्याचं कर्ज खाते थकबाकीत नाही, अशांना शासन योजनेमध्ये जे आहे नियमित कर्जदार मानले जाते. आता मी दुसरा प्रश्न विचारला, की माझी फाईल 5 इयरची आहे आणि मी फक्त व्याज भरतो प्रत्येक वर्षी, तरी ती नियमित कर्जमाफीमध्ये येईल का? तर त्याचं उत्तर डायरेक्टली असं म्हणणं आहे, की नाही. पण हे आपल्या जी-आरमध्ये स्पष्ट नाही. ठीक आहे. तर फक्त व्याज भरत असाल तर ते नियमित कर्जफेड जे आहे ते मानले जात नाही. तुमची परिस्थिती आता त्यांनी सांगितली अशी आहे, की कर्ज कालावधी 5 वर्ष. तुम्ही दरवर्षी फक्त व्याज भरता. मूळ रक्कम जी आहे प्रिन्सिपल कमी होत नाही. मग याचा अर्थ काय आहे, की बँकेच्या दृष्टीने कर्ज खाते चालू स्टँडर्ड असू शकते, पण शासनाच्या बहुतांश योजनेमध्ये हे नियमित कर्जफेड मानले जात नाही. ठीक आहे. आता हे उत्तर ChatGPT दिलेलं आहे. पण याचं जी-आरमध्ये सरकारनं म्हणजे स्पष्ट केलेलं नाही बघा. आता कारण काय आहे, नियमित कर्जफेड म्हणजे मूळ रक्कम प्लस व्याज
त्याला नियमित कर्जफेड म्हणतात. फक्त व्याज म्हणजे नियमित कर्जफेड नाही, असं ChatGPTचं म्हणणं आहे बघा. मग तुम्हाला कसं ओळखलं आहे की तुम्ही थकबाकीदार आहे की डिफॉल्ट पण नियमित कर्जदार या वर्गात येत नाही. ठीक आहे. तर ह्या गोष्टीवरून आपण समजू शकतो की हे जे आहे ते यामध्ये येत नाही. आता मी नंतर एक क्वेश्चन केला, जर मी 2023ला कर्ज घेतले आहे आणि 2026 पर्यंत मी कर्जफेड केलेली नाही, म्हणजे मला फक्त एक क्वेश्चन याच्यासाठी विचारला की मला फक्त ते शासन निर्णय जो आलेला आहे त्यामध्ये ज्या तारखा दिल्यात ना, त्या तारखांचा खेळ खेळायचा नव्हता. त्यासाठी मी काय केलं की 2023ला मी कर्ज घेतलेलं आहे. म्हणजे त्यांच्यावर जे असेल 2024च्या नंतर सप्टेंबर, 30 सप्टेंबर 25 पर्यंत फेडलं नाही पाहिजे वगैरे वगैरे ह्याच्या तारखा आहेत, ह्यामध्ये मला यायचं नव्हतं म्हणून मी 2023ला कर्ज घेतलेलं आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की 2019 नंतर कर्ज घेतलेलं पाहिजे, म्हणजे 2023ला मी ती पहिली कंडिशन फुलफिल करतोय आणि 2026 पर्यंत मी त्याचं फक्त व्याज भरलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांचं ते सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्ही भरलेलं आहे नाही ही पण तारीख मला नको होती. ठीक आहे. मग त्यासाठी मी काय केलं, 2023ला मी कर्ज घेतलंय आणि 2026 पर्यंत मी फक्त आणि फक्त त्याच्यावर व्याज भरतोय असं त्याला म्हणलंय. ठीक आहे. 2026 पर्यंत मी कर्जफेड केलेली नाही. कर्जफेड माझी झालेली नाही, फक्त मी दरवर्षी व्याज भरत आहे. माझी फाईल 5 वर्षाची, म्हणजे 23 पासून 28 पर्यंतची फाईल आहे. म्हणजे मी सगळ्या कंडिशन फुलफिल करण्याचा प्रयत्न करतोय. तर महाराष्ट्राची जी शासन योजनाची कोणती कंडिशनमध्ये मी बसतो, म्हणजे रेग्युलर कर्ज फेडणाऱ्यामध्ये बसतोय की मला 2 लाखापर्यंत जी कर्जमाफी आहे ती भेटणार आहे. त्यासाठी मी अहिल्यादेवी कर्जमाफी योजना 2026 मध्ये मला लागू होते का त्याबद्दल सांगू विचारलं, असं मी ChatGPTला विचारलं. तर या केसमध्ये ते काय म्हणते, कर्ज घेतले 2023, कर्ज कालावधी 5 वर्ष म्हणजे 2023 ते 28, 2026 पर्यंत मूळ रक्कम भरलेली नाही, दरवर्षी फक्त व्याज भरले आणि कर्ज खाते थकबाकीत नाही आहे, कारण फक्त मी व्याज भरतोय. महाराष्ट्र शासनाच्या वर्गीकरणानुसार तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता, असं क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे स्वतःच. फक्त व्याज भरणारा कर्जदार, कर्ज बँक खाते स्टँडर्ड चालू पण नियमित कर्जफेड करणार नाही, कारण मूळ रक्कम प्रिन्सिपल फेडलेली नाही. म्हणजे तुम्ही थकबाकीदार नाही आहेत, तुम्ही नियमित कर्जदार पण नाही आहेत, तुम्ही म्हणजे एकदम मधली नॅचरल कॅटेगरीमध्ये येता. ठीक आहे. आता ह्या नॅचरल कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटनं कुठल्याही प्रकारचा GR मध्ये काहीच उल्लेख नाही केलेला. ठीक आहे. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 याबद्दल काय सांगते. आता मी डायरेक्टली GR दिलेला आहे बघा, GRची PDF ती हे करून देतो. आता 2026चा GR, हां, ही इथं मी PDF दिलेली बघा. ही मी जे आहे ना आपलं चॅनल त्याच्यावरती देतो. तुम्हाला जर GR वाचायचं असेल तर तुम्ही वाचून GR वाचून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जर काही समजलं तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. ठीक आहे. तर आता मी त्याला PDF दिली होती. तर 2026 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना GR मुख्य मुद्दे काय आहेत. कर्जमाफी कशाला लागू आहे, 1/4/2019च्या नंतरनं कर्ज घेतलेलं पाहिजे, एप्रिल 2019 आणि 31/3/2025 या कालावधीमध्ये घेतलेलं अल्पमुदत कर्ज, त्यातील 30/9/2025 रोजी थकलेले ह्या खूप तारखा होत्या. त्यासाठी मी काय केलं ना, इथे तारखा घेतल्याच नाही. ठीक आहे. तर डायरेक्टली 23ला चालू केला, 28ला संपतोय, म्हणजे मी त्या याच्यामध्ये येतोय. असं मी त्या पहिल्या क्वेश्चनमध्येच क्लिअर केलेलं आहे बघा. तर त्यामध्ये काय भरलेलं आहे की 31/3/2026 पर्यंत कर्ज भरलेलं नसावं. म्हणजे सिंपल आहे, एप्रिल 2019 नंतर कर्ज घेतलेलं पाहिजे, सप्टेंबर 2025 पर्यंत ते कर्ज भरलेलं नाही पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही बसता. 2 लाख रुपये जर कर्ज घेतलेलं असेल तर तुमचं सगळं कर्ज माफ होईल. वरचं व्याज वगैरे असेल ते तुम्हाला भरावं लागेल. आणि जर समजा तुम्ही 2 लाखापेक्षा जास्त कर्ज घेतलं असेल तर 2 लाखापर्यंत तुमचं माफ होईल, पण त्याआधी तुम्हाला 2 लाखाच्या वरचं व्याज आणि मुद्दल भरावं लागेल बँकेत जाऊन. ठीक आहे. तर हे सिंपल आहे, सप्टेंबर 2025च्या आतमध्ये भरलेलं नसावं फक्त. पूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतला असल्यास 2019च्या आधी जी कर्जमाफी झाली होती त्यामध्ये लाभ जर घेतला असेल 50,000, तो प्रश्नच नाही आपला. एक वेळेसमध्ये OTS 2 लाखापेक्षा जास्त असेल तर कर्जदाराने OTS करून ओके, हा मी आत्ताच घेतला की म्हणजे 2 लाखाच्या वरची रक्कम भरून नंतर 2 लाखापर्यंत तुम्ही भेटताय. लक्षात घेण्यासारखं ही PDF केवळ कर्जमाफी OT बाबत आहे. कर्ज भरण्याची अट याबद्दल स्पष्टपणे, म्हणजे नियमित कर्ज भरणे, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट भरणे यावेळी संदर्भात काही म्हणजे त्या विस्तृत शर्त इथे नाही. आता मी आणखी एक क्वेश्चन केला की सगळ्या GR लाईन बाय लाईन वाचतो, समजून घे, डीप रिसर्च कर आणि सगळ्यात शेवटी मला हे सांग की म्हणजे मी नियमित व्याज भरतोय फक्त. ठीक आहे. तर नियमित व्याज भरतोय ना, तर मी ह्या कर्जमाफीमध्ये प्रोत्साहनपद, कारण बघा आता जर समजा मी नियमित व्याज भरतोय आणि मला जर त्यांनी समजा प्रोत्साहनपद जर याच्यामध्ये टाकलं कॅटेगरीमध्ये, तर मला डायरेक्टली 1.5 लाखाचा नुकसान होतं तिथं, कारण मला फक्त 50,000 रुपये प्रोत्साहनपद भेटणार आहे. पण जर समजा ते कर्ज म्हणजे तुम्ही फक्त व्याज भरतोय आणि ते जर समजा माझ्यावालं थकबाकीमध्ये जर पकडलं तर मला डायरेक्ट 2 लाखापर्यंत होते. समजा माझं जर समजा 2.5 लाखाचं कर्ज आहे, बरोबर, तर 2.5 लाखाच्या कर्जामध्ये काय होतं ना की जर मी रेग्युलर कर्जामध्ये आलो तर मला फक्त 50,000 रुपये त्याचा फायदा होतो. म्हणजे मला वरचे 50 भरणे आधी, नंतर ते 50,000चा फायदा होईल, म्हणजे माझं 1.5 लाख कर्ज ॲज इट इज राहील. पण जर समजा मी दरवर्षी फक्त व्याज भरतोय आणि मला जर समजा थकीत असणाऱ्या कर्जामध्ये जर लिस्टमध्ये जर आलो तर मला फक्त वरचे 50,000 प्लस त्याचं जे पण व्याज असेल 2.5 लाखाचं ते व्याज भरणं आहे, म्हणजे 2 लाखाच्या वरची, आणि माझी वेळी डायरेक्टली 2 लाख रुपये कमी होतात. तर यासाठी हा प्रश्न पडलेला आहे की नियमित फक्त व्याज भरणारे शेतकरी कुठल्या याच्यात येतात, प्रोत्साहनमध्ये येतात की आपल्या 2 लाखापर्यंत कर्जमाफीच्या अटीमध्ये येतात, हे मला जाणून घ्यायचं आहे. जर तुम्हाला माहिती असेल याबद्दल काही तर प्लीज कमेंट करा याच्यामध्ये.
कमेंट सेक्शनमध्ये आणि सांगा तुम्हाला जर याच्याबद्दल जर कोणाला काही माहिती असेल तर. कारण अजूनपर्यंत जी आरमध्ये मी पूर्ण जी आरची पी डी देतो त्याच्यामध्ये कुठलाही उल्लेख नाही आहे की तुम्ही जर समजा रेग्युलर फक्त व्याज भरताय तर तुम्ही याच्यामध्ये नियमित कर्जमाफी येतात की थकलेल्या याच्यामध्ये येतात. तर यामध्ये आणि आणखी एक सांगतो, जर तुम्हाला जर माहिती नसेल बँकेमध्ये जा, बँकेमध्ये त्यांना विचारा की नेमकं जी आरमध्ये असं कुठेही उल्लेख नाही आहे, तर तुम्ही आम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकताय, ठीक आहे. तर यामुळे काय आहे ना की ॲटलिस्ट तुम्हाला कळेल की बँकेतील जे लोक आहेत ते तुम्हाला कुठल्या कॅटेगरीमध्ये टाकतात, तुम्हाला काय करायचं आहे. कारण बघा आता जुलै महिना चालू झालेला आहे आणि जी आरमध्ये असं दिलेलं आहे की तुम्हाला जर 2 लाखाच्या पुढची तुमची जर रक्कम असेल आणि तुम्ही जर समजा कर्जमाफीमध्ये 2 लाखापर्यंत बसले तर तुम्हाला 2027 मार्च इथपर्यंत ती वरची रक्कम भरायची आहे, तर तुम्हाला ती 2 लाख भेटणार आहे. आणि प्रोत्साहनपद म्हणजे तुमचं रेग्युलर कर्जामध्ये जर असाल तुम्ही तर प्रोत्साहनपदमध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे जवळपास पूर्णच रक्कम भरायची आहे. त्यानंतरच तुम्ही 50,000साठी इलिजिबल आहात, ठीक आहे. तर एक प्रकारे अशा पद्धतीने जे आर आहे त्यामध्ये ह्या काही गोष्टी म्हणजे मला त्यामध्ये नाही भेटल्या, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तुम्हाला जर भेटला डिटेल बघा, सांगा कमेंटमध्ये, नाहीतर बँकेत जाऊन भेट द्या. कारण आता सध्याच्याला ना सरकारने 30 जूनपासून पर्यंतच हे सुरू करायचं होतं, पण 2-3 आंदोलन झाले मध्ये, त्यामुळे काय केलं ना थोडंसं आणखी एक हप्ता त्याची जी तारीख आहे ती वाढलेली आणि अटी आणि त्या स्पष्ट करणार आहेत. पण तुम्ही म्हणजे सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवा, बँकेमध्ये जाऊन चेक करा की कशामध्ये बसताय तुम्ही आणि त्या पद्धतीनं जे आहे तुम्ही कर्जमाफीत कशामध्ये हे होत आहे ते तुम्हाला कळून जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.